नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरला आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स या संदर्भात फॉर्म्युले कसे तयार झाले हे बघणार आहे आणि यानंतरच्या लेक्चरला या फॉर्म्युल्यावरती आधारित न्यूमरिकल पण आपल्याला बघायचे आहेत. कारण बोर्ड एग्जाम मध्ये या फॉर्म्युल्यावरती आधारित खूप वेळा न्यूमरिकल विचारले गेलेत. ठीक आहे, मग पहिल्यांदा आपण बघूयात की हे जे दोन फॉर्म्युले आहेत हे तयार कसे झाले. ठीक आहे, आणि ह्या फॉर्म्युला बरोबरच इंडक्टिव्ह रेझिस्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रेझिस्टन्स किंवा त्याला रिॲक्टन्स पण म्हणतात, हा जो प्रश्न आहे हे डिफाईन म्हणून आलेला 2022 ला, मार्च 2022 ला. त्यामुळे त्याची डेफिनेशन पण आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. ठीक आहे, मग आता इथं बघा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, ठीक आहे, त्यालाच रेझिस्टन्स पण आपण म्हणू शकतो. मग इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणजे काय, तर ही जी डेफिनेशन आहे ती तुम्हाला विचारली गेली होती. मग ही डेफिनेशन अशी आहे, द अपोजिंग नेचर ऑफ इंडक्टर टू फ्लो ऑफ अल्टरनेटिंग करंट इज कॉल्ड एज इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. म्हणजे काय की जो करंट फ्लो होतोय त्याला अपोज करण्याचं जे नेचर आहे कुणाचं, इंडक्टरचा, त्यालाच आपण काय म्हणतो, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स म्हणतो. ठीक आहे, म्हणजे स्टेटमेंट काय पाठ करायला जास्त अवघड नाहीये. ठीक आहे, आता जसं आपण इंडक्टर बद्दल, एक प्युअर इंडक्टर सर्किट बद्दल आपण बघितलेलं, त्याच्यामध्ये अल्टरनेटिंग करंट जो होता, ठीक आहे, इन्स्टंटेनियस, त्याची व्हॅल्यू आपण फाइंड केलेली. त्याचबरोबर आपण फेजर डायग्राम आणि वेव्ह फॉर्म डायग्राम बघितलेली. ठीक आहे, मग त्या इक्वेशन मध्ये आपल्याला आपण असं मानलेलं जो पीक करंट होता तो काय होता, E0 अपॉन एल ओमेगा. ठीक आहे, आणि तुम्हाला मी सांगितलेलं कॅपॅसिटिव्हच्या व्हिडिओमध्ये की हा जो एल ओमेगा असतो, ठीक आहे, यालाच आपण काय म्हणणार आहे, यालाच आपण म्हणणार आहे रेझिस्टन्स, आणि त्यालाच इथं नाव काय, त्यालाच इथं नाव आहे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ठीक आहे, मग आता जर फॉर्म्युला तयार करायचा झाला तर कसं करणार आपण, ही जी पीक व्हॅल्यू आहे करंटची तो पार्ट घेणार आपण, I0 E0 अपॉन एल ओमेगा. ठीक आहे, अकॉर्डिंग टू ओम्स लॉ I0 इक्वल टू E0 अपॉन आर. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, आपण हा फॉर्म्युला घेतलेला ओम्स लॉ प्रमाणे. जर आपण करंट जर पीक व्हॅल्यूचा घेत असेल तर ईएमएफ पण कसा घ्यावा लागतो, पीक व्हॅल्यूचा घ्यावा लागतो, आणि खाली काय असणार आहे, रेझिस्टन्स असणार आहे आर. मग ह्या दोघांना कम्पेअर केला असता इथं बघा E0 I0, मग आरच्या जागेवरती इथं काय, एल ओमेगा. म्हणजेच ह्या दोघांना जर कम्पेअर केला असता तर आर इक्वल टू मी काय लिहू शकतो, एल ओमेगा लिहू शकतो. म्हणजे थोडक्यात काय झालं, हा जो आर आहे ह्या आर ला आपण डिनोट करताना कशाने डिनोट करणार आहे, तर XL ने डिनोट करणार आहे. कारण हा कुणाचा रेझिस्टन्स आहे किंवा रिॲक्टन्स आहे, हा इंडक्टरचा रिॲक्टन्स आहे, इंडक्टिव्हचा रिॲक्टन्स आहे. ठीक आहे, मग इंडक्टिव्ह असल्यामुळे इथं एल आपण नोटेशन दिलेलं आहे. मग यानंतर इथं कशाला काय म्हणतात हा पार्ट आपण लिहिलाय, XL म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. मग XL इक्वल टू एल ओमेगा हा फॉर्म्युला, आणि ह्याच्यावरती न्यूमरिकल आहेत, जे न्यूमरिकल आहेत ती याच्यावरती आहेत. मग ह्या ओमेगा मध्ये जर आपण बदल केला तर ओमेगा म्हणजे माहिती आहे ना आपल्याला 2πf म्हणजे फ्रिक्वेन्सी असते. त्याचबरोबर एफ चा रेसिप्रोकल केला असता टाइम मिळतं, म्हणजे त्याचा दुसरा फॉर्म्युला तयार झाला एल 2π अपॉन टी. ठीक आहे, म्हणजे हा जो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आहे हा कशा कशाला प्रपोर्शन आहे, तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा फ्रिक्वेन्सीला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. त्याचबरोबर इंडक्टरला, ठीक आहे, कसा आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आणि टाइम पिरियड ऑफ टाइमला हा इनव्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे हा जो खालचा भाग मी लिहिलेला आहे, हा खालचा भाग एमसीक्यू साठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर या पार्ट मध्ये जसं की आपण एफ बघतोय, एल बघतोय, टी बघतोय, ह्या तिन्ही गोष्टी या क्वेश्चन मध्ये किंवा या फॉर्म्युल्यावरती विचारल्या जाऊ शकतात. म्हणजे तुम्हाला पिरियड विचारला जाऊ शकतो, तुम्हाला एल ची व्हॅल्यू विचारली जाऊ शकते, तुम्हाला एफ विचारलं जाऊ शकतं. हा सगळा पार्ट तुम्हाला विथ फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त एवढाच फॉर्म्युला पाठ असून उपयोग आहे का, नाही. ओमेगाचा अर्थ 2πf, एफ म्हणजे थोडक्यात 1 अपॉन टी. हा सगळा भाग जर माहित असेल तर तुम्हाला याच्यावरती कसाही प्रश्न फिरवून विचारू द्यात, तुम्हाला तो जमणार आहे. हे कळालं इथपर्यंत. मग यानंतर हे सगळं जे आपण बघितलं हे कुणासाठी बघितलं, एसी सर्किटसाठी बघितलं. पण जर डीसी सर्किटचा विषय आला तर डीसी सर्किटमध्ये फ्रिक्वेन्सी जी असते ती काय असते, 0. आणि जर फ्रिक्वेन्सीच इथं तुम्ही 0 पुट केली तर जो एक्सेल असणार आहे फॉर डीसी सर्किट तो किती येणार आहे, 0 येणार आहे. म्हणजे हा जो भाग आहे हा पण एमसीक्यूचाच आहे, जो तुम्हाला फार इम्पॉर्टंट आहे, हा लक्षात असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे हा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो आहे पार्ट तो तुमच्या लक्षात आलाय. सिमिलर टाइप इकडे आहे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सला, सिमिलर टाइप आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे या कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स मध्ये पण आपण काय करणार आहे, पीक व्हॅल्यू घेणार आहे, जशी आपण एसी सर्किट विथ कॅपॅसिटर मध्ये ही व्हॅल्यू फाइंड केलेली. ठीक आहे, I इक्वल टू I0 साइन ओमेगा टी प्लस π/2 ह्या इक्वेशन मध्ये. ठीक आहे, मग ही जी I0 ची व्हॅल्यू आहे ती काय आहे, E0 अपॉन 1 अपॉन
सी ओमेगा. आता हे 1/c ओमेगा कसं येतं हे मी तुम्हाला त्या लेक्चरमध्ये पण सांगितलंय. ठीक आहे, बघितलं नसेल तर नक्की बघा. आता ह्या दोघांना कम्पेअर, आता इथं अकॉर्डिंग टू ओम्स लॉ प्रमाणे आर इक्वल टू काय आलं 1/c ओमेगा, म्हणजे आर इक्वल टू 1/c ओमेगा आलं. सी म्हणजे काय सांगा, तर सी म्हणजे असणारे कॅपॅसिटर. ठीक आहे, मग आता सिमिलर पार्ट आहे, ओमेगाला आपण रिप्लेस करू शकतो कशानं, ओमेगाला आपण रिप्लेस करू शकतो 2πf न, किंवा अजून कशाने रिप्लेस करू शकतो 2π अपॉन टी तो वरती जाणार आहे म्हणजे t/2πc याने पण आपण रिप्लेस करू शकतो. आता यानंतर बघा एक्सी म्हणजे थोडक्यात कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कोणाला सांगा, फ्रिक्वेन्सीला. त्याचबरोबर अजून कोणाला आहे, कॅपॅसिटरला. आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे सांगा, पिरियड ऑफ टाइमला. मग हे जे प्रपोर्शन मी जे सांगतोय सारखं सारखं की एक्सी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी, एक्सी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पिरियड ऑफ टाइम, आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू कॅपॅसिटर. तर याचा संदर्भ हा पुढच्या 1-2 एक्सप्रेशन मध्ये आहे. म्हणजे काय, तर या ठिकाणी आपण फ्रिक्वेन्सी वाढवली असता जो काय रिॲक्टन्स असणार आहे त्या कोणत्या रिॲक्टन्स मध्ये काय फरक होईल याच्या संदर्भात आपल्याला तिथं एक्सप्रेशन आहे. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल या केसमध्ये फ्रिक्वेन्सी वाढवली असता जो कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे तो काय होणार आहे, कमी होणार आहे. का, त्याचं कारण असं की फ्रिक्वेन्सी आणि कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स मध्ये इनव्हर्स प्रपोर्शन आहे. हे कळालं का. सिमिलर केसमध्ये जर आपण फ्रिक्वेन्सी वाढवली तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स जो आहे तो काय होणार आहे, वाढणार आहे. कळालं का इथपर्यंत. मग हा जो संदर्भ आहे, हा जो भाग आहे, हा आपल्याला नेक्स्ट लेक्चर्स मध्ये बघायचा आहे. ठीक आहे, म्हणजे हा पार्ट तुमच्या लक्षात आला असेल. यामध्ये इम्पॉर्टंट फॉर्म्युले कोणते आहेत, यामध्ये इम्पॉर्टंट फॉर्म्युले हे आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, हे प्रपोर्शनचं तर आपल्याला माहितच आहे, पण एक्सी बरोबर तुम्हाला माहिती असलं पाहिजे, तोंडपाठ झालं पाहिजे 1/2πfc किंवा t/2πc. हा जो पार्ट आहे तो तुम्हाला पाठच असला पाहिजे, व्यवस्थित माहिती असला पाहिजे कुणासाठी कोणता फॉर्म्युला आहे. त्याचबरोबर इथं कोणता फॉर्म्युला राहणार आहे बघा, इथं हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट राहणार आहे. म्हणजे हा तर आहेच, लक्षात ठेवा. जर तुम्हाला अँग्युलर फ्रिक्वेन्सी दिली, ओमेगाचा अर्थ काय असतो, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी जर दिली तरी पण तुम्हाला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स काढता येऊ शकतो. हे कळालं का. म्हणजे इथं बघा प्रश्न विचारताना आपण फॉर्म्युल्यावरूनच लक्षात येते आपल्या की जर अँग्युलर फ्रिक्वेन्सी दिली आणि इंडक्टर दिला, ठीक आहे, तर आपल्याला XL काढता येतं. या केसमध्ये काय होणार आहे, तुम्हाला L आणि F ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. या केसमध्ये काय होतंय, तुम्हाला L आणि T ची व्हॅल्यू माहिती पाहिजे. कळालं का इथपर्यंत. L आणि T ची व्हॅल्यू माहित असेल तर XL काढता येऊ शकतो. हेच उलट पण होऊ शकतं ना, तुम्हाला XL ची व्हॅल्यू देतील, L ची व्हॅल्यू देतील आणि T विचारतील. अजून काय होऊ शकतंय, T ची व्हॅल्यू देतील, XL ची व्हॅल्यू देतील, L विचारतील. मग हा जो भाग आहे, हा जर भाग तुमच्या लक्षात आला फॉर्म्युल्यावरचा, तर तुम्हाला ओव्हरऑल न्यूमरिकल मध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाहीत. न्यूमरिकल मध्ये प्रॉब्लेम काय येतात, एकतर पहिल्यांदा फॉर्म्युले परफेक्ट नसतात, त्यांचं रिलेशन लक्षात येत नाही, आणि मग ते न्यूमरिकल मध्ये जो काय गिव्हन डाटा दिलाय तो पण आपल्याला कळत नाही. ठीक आहे, मग त्यासाठी सुरुवात अशी करायची, फॉर्म्युले परफेक्ट करा, त्यांचे जे रिलेशन्स आहेत ते रिलेशन्स क्लिअर करा, आणि त्यानंतर मग न्यूमरिकल बघा. ठीक आहे, मग आता हा जो ओव्हरऑल पार्ट आहे स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला या टाईपवरची न्यूमरिकल्स बघणार आहे.